नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी हुनराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री हवगी स्वामी महाविद्यालय उदगीर। तर विद्यार्थी मित्र हो, आपल्या परीक्षा 13 तारखेपासून सुरू होणार आहेत। तर या परीक्षेच्या अनुषंगाने आपण आज राजकीय विचार प्रणाली हा जो आपले मित्र डॉक्टर पांचाळ यांनी पेपर काढला होता आणि गुगल फॉर्म मधला हा पेपर आमच्या विद्यार्थ्यांनी सोडवलेला आहे। त्याची अनेकांची उत्तर खूप कमी आली आणि म्हणून मग ही क्वेश्चनरी आपण सोडून द्यावी यासाठी आपण आज ही एक 40 प्रश्न आपल्या समोर त्याची उत्तराबद्दलची चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्र, प्रश्न आपण लक्षपूर्वक वाचला पाहिजे। हा सगळा सिलेबस आपण घेतलेला आहे। आपल्या थर्ड इयरची परीक्षा विद्यापीठ कुठल्या टूल्समध्ये घेईल माहीत नाही, पण परीक्षा कशीही घेतली तर अभ्यास झाला ना की आपण त्याची उत्तरं निश्चितपणे लिहू शकतो। तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण याच्यामध्ये पहिला प्रश्न पाहणार आहोत। राजकीय विचार प्रणाली हा शब्दप्रयोग प्रथम कोणत्या विचारवंतांनी वापरला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी ट्रेसी। डी ट्रेसीवर असं क्लिक केलं की झालं। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, एक नेता एक पक्ष ही विचार कोणत्या विचारसरणीचे आहेत? आणि विद्यार्थी मित्र, एक नेता आणि एक पक्ष हे फॅसिझम या विचार प्रणालीचे विचार आहेत आणि म्हणून आपल्या लक्षात असलं, फॅसिझम म्हटलं की मुसोलिनी आणि नाझिझम म्हटला की हिटलर, हे आपल्या लक्षात असले पाहिजेत। हे हुकुमशाहीचे प्रवर्तक आहेत। त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे विचार प्रणाली म्हणजे विचाराचा संच किंवा विचाराचे शास्त्र अशी राजकीय विचार प्रणालीची व्याख्या कोणी केली? आणि विद्यार्थी मित्र हो, हाही प्रश्न आपण पाहिलेला आहे। ही व्याख्या आहे डी ट्रेसी यांची। डी ट्रेसीनी राजकीय विचार प्रणाली म्हणजे विचाराचा संच किंवा विचाराचे शास्त्र अशी व्याख्या केलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, मॉन्टेस्क्यूने डॅश डॅश हा सिद्धांत मांडला। आणि विद्यार्थी मित्र, मॉन्टेस्क्यूने सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडलेला आहे। संप्रेषण ऑफ पॉवर असं आपण त्याला म्हणतो। मॉन्टेस्क्यूच्या या सिद्धांतामुळेच अमेरिकन राज्यक्रांती झाली असंही आपण अभ्यासलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, उदारमतवादाला कोणती शासन पद्धती पूरक आहे? आता अत्यंत सोपा प्रश्न आहे। उदारमतवादाला लोकशाही ही शासन पद्धती पूरक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, कार्ल मार्क्सचा खालीलपैकी कोणता ग्रंथ आहे? आणि विद्यार्थी मित्र हो, कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल हा ग्रंथ आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, सगळे पर्याय वाचायचे, आपण वेळ लागतो म्हणून उत्तराचाच पर्याय घेतो आहोत। प्रश्न क्रमांक 7 आहे, विचार प्रणालीच्या युगाची सुरुवात कोणत्या राज्यक्रांतीपासून झाली असे मानले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रेंच राज्यक्रांती। फ्रेंच राज्यक्रांती म्हटली की 1789 लक्षात घेतलं पाहिजे। अमेरिकन राज्यक्रांती म्हटली की 1776 हेही लक्षात असलं पाहिजे। रशियन राज्यक्रांती म्हटली की ती 1917 हेही इसवी सन आपल्याला पाठ असलं पाहिजे। इंग्लंडची राज्यक्रांती म्हटली की 1688 हे इसवी सन पाठ असलं पाहिजे। यावर ही कालानुक्रमाने लावा किंवा ह्या सगळ्या राज्यक्रांत्यांच्या इसवी सनावर विचार प्रणालीमध्ये प्रश्न विचारले जातात, म्हणून या एका प्रश्नामध्ये आपली 4-5 प्रश्न कव्हर होतात। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, सोव्हिएत रशियामध्ये साम्यवादी क्रांती कधी झाली? आताच आपण पाहिलेलं आहे, सोव्हिएत रशियामध्ये साम्यवादी क्रांती 1917ला झालेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रवाद हा शब्द कोणत्या भाषेपासून निर्माण झाला? आणि याचं उत्तर आहे लॅटिन। कोणताही शब्द जर असा प्रश्न आला की त्याचं उत्तर आपण लॅटिन लिहिलं पाहिजे। ही ग्रीकांची भाषा आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, उदारमतवादी विचारसरणीने धर्मसुधारणा चळवळीला प्रोत्साहन दिले। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, अतिरिक्त मूल्य सिद्धांत खालीलपैकी कोणत्या विचारवंताने मांडला? आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे कार्ल मार्क्स। अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत कार्ल मार्क्सने मांडलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, अरिस्टॉटलचा खालीलपैकी कोणता ग्रंथ आहे? आता हा कॉमन प्रश्न आहे, राज्यशास्त्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला याचं उत्तर पाठ असते आणि हा प्रश्न आपला सुद्धा निश्चितपणे बरोबर आला असेल। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, कार्ल मार्क्सने कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ कोणत्या वर्षी लिहिला? आणि विद्यार्थी मित्राचं उत्तर आहे 1848। 1848ला हा ग्रंथ लिहिलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, इतिहासाची भौतिकवादी मीमांसा या सिद्धांताचा खालीलपैकी टप्पा नाही।
पर्याय जर बारकाईने वाचली, लक्षपूर्वक वाचली, तर आपल्याला ह्याचं उत्तर सहजपणे येऊन जाईल. हे जागतिकीकरण त्याचा टप्पा नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रवादाच्या निर्धारक घटकात खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो? राष्ट्रवादाच्या निर्धारक घटकात म्हणलेला आहे. मग त्याच्यामध्ये भौगोलिक एकता आहे, सांस्कृतिक एकता आहे, वंशिक एकता आहे. ही सगळीच घटक आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी राष्ट्रवादाचा कोणता प्रकार आहे? प्रतिगामी राष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद, उदारमतवादी राष्ट्रवाद आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर वरील सर्व असं येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. थिअरी ऑफ नॅशनॅलिझम हा ग्रंथ कोणी लिहिला? अँथोनी स्मिथनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक आहे 18. एलिमेंट्स ऑफ पॉलिटिकल सायन्स हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि विद्यार्थी मित्र हो, हा ग्रंथ अल्फ्रेड डी गाझियांचा आहे. त्याला आपण टिक केलं पाहिजे. अल्फ्रेड डी गाझिया यावर प्रश्न मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिसमध्ये येतात आणि म्हणून हा विचारून सुद्धा आपल्या लक्षात असला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. राज्यविहीन व्यवस्थेचा पुरस्कार कोणी केला? राज्यविहीन व्यवस्थेचा पुरस्कार कार्ल मार्क्सने केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे उदारमतवादी चळवळीचा जनक कोणाला म्हटले जाते? उदारमतवादी चळवळीचा जनक जॉन लॉकला म्हटले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. अभिजात उदारमतवाद किंवा पारंपरिक उदारमतवाद कशाचे समर्थन करतो? नैतिकतेचे, लोकशाहीचे, नकारात्मक स्वातंत्र्याचे. याचे उत्तर आहे वरील सर्व. अत्यंत सोपा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्राचीन काळात राष्ट्रवादाचा उदय खालीलपैकी कोणत्या देशात झाला? आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रीक. कारण ते ग्रीस झालेलं आहे पण ते प्रिंट मिस्टेक आहे, ते आपण ग्रीक असं वाचलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. साम्यवादी शासन पद्धतीत किती राजकीय पक्ष असतात? साम्यवादी शासन पद्धती ही हुकुमशाही स्वरूपाची असते, त्यामुळे त्या ठिकाणी एक पक्ष असतो. हे आपण लक्षातच ठेवलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे मार्क्सवादी विचाराच्या आधारावर प्रथम कोणत्या देशात क्रांती झाली? आणि मार्क्सवादी विचाराच्या आधारावर आपल्या सर्वांना ज्ञात आहे प्रथम रशियामध्ये क्रांती झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे एंड ऑफ आयडियोलॉजी हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि एंड ऑफ आयडियोलॉजी हा ग्रंथ डॅनियल बेलने लिहिलेला आहे. अत्यंत प्रसिद्ध आहे, अनेक परीक्षांमध्ये हे आलेलं आहे. मागच्या क्वेश्चनरीचे आन्सर कीमध्ये सुद्धा हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सर्वोदय ही विचारधारा खालीलपैकी कोणत्या विचारवंताशी संबंधित आहे? सर्वोदय ही विचारधारा विनोबा भावेंशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. हिटलरने डॅश डॅश या विचारप्रणालीचा पुरस्कार केला. हिटलरने नाझिझमचा पुरस्कार केला. मुसोलिनी फॅसिझम, हिटलरने नॅझिझम. फॅशिस्टवाद ही विचारप्रणाली कोणत्या देशाशी संबंधित आहे? फॅशिस्टवाद ही विचारप्रणाली इटालीशी संबंधित आहे. विचारप्रणालीचे खालीलपैकी कोणते कार्य आहे? वैचारिक मार्गदर्शन करणे, राष्ट्रीय शक्तीत वाढ करणे, राजकीय जागृती निर्माण करणे. म्हणून या प्रश्नात उत्तर येईल वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. राष्ट्रवादाच्या उदयास खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत आहे? तर राष्ट्रवादाच्या उदयास म्हटलेला आहे आणि आपण जर बारकाईने वाचला याचा उत्तर येईल धार्मिक सुधारणा चळवळ, औद्योगिक क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती ही राष्ट्रवादाच्या उदयाची घटक आहेत. म्हणून आपण याचं उत्तर येईल वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे उदारमतवाद, लिबरलिझम हा शब्द कोणत्या भाषेतून निर्माण झाला? हा लॅटिन भाषेतून निर्माण झालेला असणार. आपण फर्स्ट इयरच्या प्रश्नपत्रिकामध्ये हे अभ्यासलेला लिबर या शब्दापासून लिबर्टी हा शब्द आणि लिबर्टीपासून लिबरलिझम. लिबरलिझम हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या विचारवंताचा? हा ग्रंथ हॉबहाऊसचा आहे. हॉबहाऊसने ची 9 तत्व मांडलेली आहेत. प्रसिद्ध ग्रंथ आहे. आधुनिक काळात राष्ट्रवादाची भावना उदयास खालील कोणते कारण महत्त्वपूर्ण आहे? धार्मिक सुधारणा चळवळ, प्रबोधन चळवळ आणि वैज्ञानिक शोध. वरील सर्व. आणि म्हणून या प्रश्नात उत्तर येईल वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. मार्क्सवादी क्रांतीतून समाजाची डॅश डॅश अवस्था निर्माण होते. राज्यविहीन,
अवस्था निर्माण होते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. उदारमतवादी विचारधारेचे खालीलपैकी कोणते तत्व आहे? उदारमतवादी विचारधारेचे रूढी परंपरेला विरोध, समाज, राज्य, कृत्रिम संस्था, बुद्धिवादावर विश्वास ही सर्वच तत्व आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल वरील सर्व. त्याच्यानंतरचा 36वा प्रश्न आहे प्रोफेसर हॉबहाऊस यांनी उदारमतवाद या ग्रंथात कोणते तत्व सांगितले आहे? नागरी स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्य, संपत्तीचे स्वातंत्र्य आणि म्हणून हे याचं उत्तर येईल वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. टी.एच. ग्रीन हा विचारवंत कोणत्या देशाचा आहे? आणि टी.एच. ग्रीन हा विचारवंत इंग्लंडचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे जॉन लॉक या विचारवंताचा जन्म कोणत्या देशात झाला? जॉन लॉक या विचारवंताचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. इटालीत डॅशच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादाच्या विकासास चालना मिळाली. इटालीमध्ये जोसेफ मॅझिनीच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादाला चालना मिळालेली आहे आणि जोसेफ मॅझिनी हा राष्ट्रवादाचं प्रेरणास्थान राहिलेलं आहे जगाचं आणि म्हणून सावरकरांनी त्याचं चरित्र मराठीमध्ये अनुवादित केलेलं आहे. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. लोकमान्य टिळकांचा राष्ट्रवाद डॅश म्हणून ओळखला जातो. लोकमान्य टिळकांचा राष्ट्रवाद जहाल राष्ट्रवाद म्हणून ओळखला जातो. त्याला असंतोषाचे जनक असं आपण म्हणतो आणि म्हणून तो प्रश्न आपण त्यामध्ये घेतलेला असणार. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो आपण 40 प्रश्न पाहिलेले आहेत. या प्रश्नपत्रिका अत्यंत सोपी असून सुद्धा आपण बारकाईने लक्षपूर्वक काळजीपूर्वक जर हे वाचलं नसेल तर आपले प्रश्न चुकतात. आपण ही सगळी प्रश्नाची उत्तरं तपासून घेऊ शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. हे झाल्यानंतर हे बटन सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपली प्रश्नपत्रिका सबमिट होते. तर विद्यार्थी मित्र हो या चॅनलवर कोणी नव्याने आला असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. या अगोदरचे यावरचे व्हिडिओ पाहायचे असतील तर वर आयकॉन बटनवर क्लिक करून ती सगळी व्हिडिओ आपण पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण जो पाहिजे तो व्हिडिओ पाहू शकता. आपल्या सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.